फार कमी लोक आहेत की जे उत्तम लिहितात, उत्तम प्रकाशक आहेत, संशोधक आहेत, गायक आहेत. म्हणजे 17व्या वर्षी प्रकाशक झालेला माणूस 17व्या वर्षी शास्त्रीय संगीत पण शिकतो. तर म्हणजे वडील म्हणून तुझ्यासमोर अशी त्यांची कॅलिडोस्कोप सारखी अशी अनेक व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत. अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने बाबा आणि आम्ही तुकारातच त्याच्याशी बोलतो म्हणे लोकांना कदाचित थोडी ती आक्षेपार्ह वाटेल, पण असं काहीच नाही आहे. तर बाबाला तशा काही बाउंड्रीज नाही आहेत की आपल्याजवळ एक आयुष्य आहे आणि त्या आयुष्याचा आपण जास्तीत जास्त गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी, जास्तीत जास्त अनुभव घेण्यासाठी आपण वापर करावा, ही भावना सतत म्हणजे काय म्हणतात त्याला त्याच्या नसानसात आहे. इतपत की त्याचं एक खूप छान ब्रीद वाक्य आहे. तर बाबाचं असं वाक्य आहे की ऑल प्ले इज वर्क, ऑल वर्क इज प्ले. त्यामुळे असं की मी प्रकाशन व्यवसाय हे माझं काम नाही आहे, हे माझं आनंद घेण्याचं एक साधन आहे. तर त्यामुळे आनंद मग कशाचा घेणं शक्य आहे, तर तो क्रिकेटचाही घेणं शक्य आहे, टेबल टेनिसचा घेणं शक्य आहे, पोहण्याचाही शक्य आहे, गायनाचंही शक्य आहे. संगीतात एक प्रकारचं संगीत नाही तर जगातले जेवढे संगीताचे प्रकार आहेत, फिल्म्स, नाटकं. त्यामुळे मला वाटतं की म्हणजे मी खूप हर्ष आणि मी खूप लकी होतो की आम्हाला अनेक गोष्टींचं खूप लहान वयात आम्हाला एक्सपोजर मिळालं आणि त्याची गोडी लागली की आपण कधीही काही शिकू शकतो, आपल्यामध्ये बस इच्छाशक्ती असली पाहिजे. पण त्यांची कधी तुम्ही मुलांच्या बद्दल आता म्हणजे मला ना परत तोच मुद्दा की 17व्या वर्षी प्रकाशक झालेल्या बापाला आपल्या मुलांनी 17व्या वर्षी काय अपेक्षा ठेवल्या होत्या का? तुमच्या काही अपेक्षा होत्या का अशा? मी याचं उत्तर देऊ का? थोडं गमतीदार उत्तर आहे. बाबाच्या 3 अपेक्षा होत्या. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही टायपिंग शिकावं. अच्छा. टायपिंग शिकता आलं पाहिजे, तुम्हाला टायपिंग आलं पाहिजे. टायपिंग खूप महत्वाचं आहे. इतकं आम्हाला बिंबवलं गेलं होतं की हर्ष आम्ही दोघेही टायपिंगचा क्लास जॉईन केला, टच टायपिंग शिकायला. दुसरी गोष्ट की राष्ट्रभाषा आनी चाहिए आपको. तर त्यामुळे त्या राष्ट्रभाषेच्या परीक्षा होत्या, त्या आम्ही खूप लहान असताना आम्हाला जबरदस्ती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही शेतात राहिलं पाहिजे. अच्छा. तर या तिन्ही गोष्टी म्हणजे थोड्या गमतीदार आहेत. पण शेतात राहायला पाहिजे ही त्यांची अपेक्षा तू आता पूर्ण केलीस? नाही, मी त्यावेळेला आम्ही महानुरांकडे आम्ही राहायला गेलो होतो पळसखेड्याला. मी माझं वय वर्ष 9 असेल, हर्षचं 11 असेल. त्यावेळेला आम्ही गेलो होतो आणि सर्वात मोठी पंचायत जी झाली आमची त्यावेळेला की घरात बाथरूम नव्हती, तर कुठे जायचं. तर ही गोष्ट मी आता 3 वर्षांपूर्वी महानुरांकडे जेव्हा गेलो जळगावला आणि मी अक्षरशः 50 वर्षानंतर परत जात होतो, महानुरांना ती सगळी आठवण होती आणि त्यांनी मला शेवटी दाखवली की त्यांनी कशी व्यवस्था कुठे केली होती, आमची फजिती कशी झाली होती. इतक्या प्रेमाने महानुरांनी आणि काकींनी सगळ्या त्यावेळच्या आठवणी त्यांना अजूनही ताज्या होत्या. तुमच्या काय अपेक्षा होत्या? नाही हे सांगतो आता टायपिंगवर म्हणजे